उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महाराष्ट्राची माफी मागितल्यानंतर नाना पटोले यांनी त्यांच्यावर टीका केलेली आहे। माफीने प्रश्न सुटणार नाही तर सत्तेतून बाहेर व्हा, अशा प्रकारची टीका नाना पटोले यांनी केलेली आहे। महायुती सरकारकडून महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान झालाय असं देखील नाना पटोले म्हणाले। दरम्यान शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर अजित पवारांनी महाराष्ट्राची माफी मागितली होती। छत्रपती शिवाजी महाराजांचा वाऱ्यामध्ये एक पुतळा तिथं पडला, त्याच्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्या चौकशा केल्या जातील। आता पेपरला बातम्या येत आहेत, हे ह्यांनी केलं, ते त्यांनी केलं, ते त्यांनी केलं, ते त्यांनी केलं, ते कुणी केलं, काय केलं, त्याचा सगळा तपास लागला पाहिजे। त्याच्या संदर्भामध्ये मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतोय, मी ह्याबद्दल महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची माफी मागतो। वैयक्तिक देखील महाराष्ट्राच्या प्रति मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो, कारण ज्या गोष्टीने महाराष्ट्रातल्या जनतेचं मन दुखलेलं आहे त्या गोष्टीकरता आपण जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे आणि त्यांची क्षमा मागितलीच पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे, त्यांच्या नावाने आम्ही राज्यकारभार करतो आणि अशा प्रकारची दुर्घटना झालेली आहे ही मनाला वेदना देणारी आहे। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावर, त्यांच्या पायावर मुख्यमंत्री राज्याचा प्रमुख म्हणून एकदा नाही 100 वेळा त्यांच्या पायावर माथा टेकायला तयार आहे, त्यांची क्षमा मागायला तयार आहे। मला त्याच्यामध्ये कमीपणा बिलकुल नाही, कारण ते दैवत आहे आणि ते असं विरोधकांना वाटत असेल की हे केलं पाहिजे, तर मला त्याच्यात कुठलाही कमीपणा नाही आहे। अरे हे माफीने प्रश्न नाही सुटणार आहे। आम्ही कालही सांगितलं, मुख्यमंत्र्याच्या माफीने प्रश्न सुटत नाही। महाराजांचा आव्हान याच्यापेक्षा अशा गुन्हेगारांना माफी होऊ शकत नाही। आणि हे माफी मागणारे कोण माफीवीर? महाराजांच्या प्रतिमेमध्ये कमिशनखोर लोक यांची माफीने नाही तर लोक ओढून काढतील यांना सत्तेतून बाहेर। तुमच्या माफीला विचारतंय कोण? मुळात या शिल्पकाराला काम देण्याची शिफारस कोणाची हे तुम्ही का जाहीर करत नाही? माफीचं नंतर बघू। तुमच्या घरातला कोणी आहे का याच्यामध्ये? याच्यामुळे काम त्याला मिळालं ते तुम्ही माफी मागायची आहे ना। माफीचा विषय नंतर आहे। माफी तुम्हाला नाक रगडावंच लागेल महाराष्ट्रासमोर 100दा। पण मुळात हे काम बेकायदेशीरपणे करण्यामागे प्रेरणा कोणाची होती हे जाहीर करा।